नमस्कार, इंडिया लाईव्ह 24 मराठीमध्ये मी नेहा कांबळे आपलं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी। पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांकडून कोबिंग ऑपरेशन राबवित असताना एलसीबी टीमने भोर पोलीस स्टेशन हद्दीत पुणे महाड रोडवर महाड नाक्यावर पिराच्या माळावर जाणाऱ्या रोडवर एक इसम संशयास्पदरित्या आढळून आला। मात्र आदर्श चंद्रकांत सांगळे वय वर्ष 28 राहणार 155 मंगळवार पेठ भोर जिल्हा पुणे या ताब्यात घेऊन त्याच्याकडून विना परवाना कमरेला बाळगलेले एक गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे असा वाहनासह एकूण किंमत रुपये 3,35,200 चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील कारवाईसाठी भोर पोलीस स्टेशनने ताब्यात घेतले आहेत। औरंगाबाद जिल्ह्याचा नामकरणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे। नामकरणाच्या विषयावर खासदार इम्तियाज जलील बोलणे टाळत आहेत, परंतु त्यांनी नुकताच शहराच्या नामकरणाच्या विषयाला हात घालत आपली भूमिका स्पष्ट केली। दिनों से मेरे अपने शहर औरंगाबाद के ताल्लुक से जो एक गरमाया हुआ मुद्दा है कि हम औरंगाबाद शहर का नाम बदलने वाले हैं, हम औरंगाबाद शहर का नाम बदलना चाहते हैं क्योंकि ये सबकी राय है। मैं एक सवाल करना चाहूँगा, अगर शहरों के नाम बदलने से अगर सब मसले हल होते हैं तो मेरे हिसाब से देश के हर शहर का नाम बदल देना चाहिए। एक सवाल मैं करना चाहूँगा उन राजनीतिक पार्टियों से जो पिछले 30 सालों से इसी महानगर पालिका के अंदर सत्ता में बैठे हैं, और इस शहर की क्या हालत हुई है आप भी जानते हैं। औरंगाबाद से ताल्लुक़ रखने वाले लोग ये बात अच्छी तरह से समझते होंगे कि कुछ साल पहले तक औरंगाबाद शहर एशिया के फास्टेस्ट डेवलपिंग सिटीज़ के अंदर गिना जाता था। आज महाराष्ट्र के 4-5 शहरों के अंदर भी हमारी गिनती नहीं है, हम बहुत पीछे चले गए हैं। और इसके लिए कौन जिम्मेदार है? तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ जिम्मेदारी तो उन राजनीतिक पार्टियों की होगी जो सत्ता में रहे, चाहे वो राज्य सरकार के अंदर हो या महानगर पालिका के अंदर। अब महानगर पालिका के अंदर पिछले जब 30 सालों से भारतीय जनता पार्टी और शिवसेना सत्ता में है, तो शहर की हालत सड़कों की क्या थी ये आप अच्छी तरह से जानते हैं। पिछले साल तक हमारे शहर की पहचान कचरे के शहर के रूप में जानी जाती थी। हम देश भर में कहीं पर भी जाते थे तो लोग हमसे एक ही सवाल करते थे, अच्छा आप औरंगाबाद से आके कचरे का मसला क्या हुआ है? तो हमारी पहचान हो गई थी ये कचरा। और ये कचरे के लिए अगर कोई जिम्मेदार थे तो वो लोग जो राजनीति के बल के ऊपर महानगर पालिका के अंदर सत्ता तो हासिल कर लेते हैं, लेकिन सत्ता में आने के बाद सिर्फ लूट का काम करते हैं। आज भले ही शिवसेना अलग हो गई है, भारतीय जनता पार्टी अलग हो गई है, लेकिन जब लूट का मामला आया था, इस शहर को लूटने का मामला आया था, तो दोनों ने दिल खोल के शहर को लूटा। शहर को बर्बाद करने के अंदर अगर किसी, मैं राजनीति के तौर के ऊपर नहीं बोल रहा, आप मुझसे डिबेट कर सकते हैं, आप मेरी आलोचना कर सकते हैं, लेकिन कहीं ना कहीं आपके मन में ये सवाल जरूर आएगा कि हाँ, इस शहर के लिए अगर कोई जिम्मेदार है तो यही लोग हैं जो हर 5 साल के बाद आते हैं और आपको एक ऐसे भावनिक मुद्दे के अंदर आपको उलझा देते हैं कि आप उस भावनिक मुद्दे के अंदर अपने आप को ढूंढते हैं और ये समझते हैं कि नहीं, इससे बड़ा मुद्दा मेरे पास कोई नहीं है। क्या ये सही बात नहीं है कि इलेक्शन जब भी आते हैं तो हिंदू मुसलमान किया जाता है, औरंगाबाद संभाजीनगर किया जाता है, हिरवा पहिजे का भगवा पहिजे, ये इस तरह के ही मुद्दों के ऊपर इलेक्शन लड़े जाते हैं। मैं एक बात साफ तरीके से कहना चाहता हूं, इस देश का एक नागरिक की हैसियत से महाराष्ट्र में पैदा होने का मुझे गर्व है, और मैं समझता हूं कि इन तमाम जितने भी राजनीतिक पार्टी के लोग जो छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हैं और उनके नाम का दुरुपयोग करते हैं या छत्रपति संभाजी महाराज का दुरुपयोग कहते हैं, मैं उनके लिए एक साफ बता देना चाहता हूं, तुम लोगों से कहीं ज्यादा आदर और सम्मान इन महान नेशनल लीडर्स का हम करते हैं, क्योंकि आप तो इन्हें सिर्फ राजनीति का एक खिलौना समझ रखे हैं कि राजनीति के अंदर हमारे स्वार्थ के लिए इनके नाम का इस्तेमाल करो और अपनी दुकान अपने धंधे चलाते रहो।
भाजपा हा संस्कृती असलेला पक्ष आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात विविध योजनांचे निधी थेट लाभार्थ्यांना मिळतोय, मात्र काँग्रेस सरकारच्या काळात हा निधी वितरित होताना कमी मिळत होता, असे तुलनात्मक वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा हरियाणाचे प्रभारी विनोद तावडे यांनी वाडा येथे केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती ही लाभार्थ्यांना पटवून द्या आणि भाजपचे मतदार वाढवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ते वाडा येथील भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालय इथे बोलत होते. यावेळी अबिडगर मधील योगेश केशव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ठाण्याच्या दिवा परिसरातील तलावात एक मुलगा बुडाला असून या मुलाचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. रविवारी दुपारी 3 वाजता सुमारास दिवा आगासन रोड दिवा येथील तलावात आर्यन चिपा हा 17 वर्षांचा मुलगा आपल्या 3 ते 4 मित्रांसोबत तलावात पोहण्याकरिता गेला होता. याला पोहताना दम लागल्यामुळे पाण्यात बुडाला असून मुलाचा मृतदेह शोधण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत. घटनास्थळी पोलीस कर्मचारी, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तसेच ठाणे अग्निशमन विभागाचे एक फायर वाहन व 2 रेस्क्यू वाहन उपस्थित आहेत. रात्री उशिरापर्यंत अंधारात लाईट लावून त्याचा शोध सुरू होता. अंबरनाथमध्ये ज्वेलर्स दुकानावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून पश्चिमेच्या सर्वोदय नगर भागातील भवानी ज्वेलर्सवर दुपारच्या सुमारास हा गोळीबार झाला. गोळीबारात दुकान मालक भीषण सिंग दुसाना याच्या पायाला गोळी लागली आहे, तर चरण दुसाना आणि लक्ष्मण दुसाना यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी करण्यात आले आहे. त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 2 दुचाकीवर आलेल्या 4 जणांनी ज्वेलर्सवर गोळीबार केला. हे अज्ञात हल्लेखोर ज्वेलर्स लुटण्याच्या उद्देशाने आले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित ठिकाणाचा पंचनामा सुरू केला आहे. दरम्यान भवानीच्या बाजूला असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम आता पोलीस करत असून हल्लेखोर ज्या दिशेने गेले त्या दिशेने पोलिसांचे पथक रवाना झाली आहे. गोळीबारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. थोड्या वेळापूर्वी 3 रुग्ण अंबरनाथमधून ट्रान्सफर करण्यात आले. त्यापैकी जो एक भीषण सिंग दुसाना वय वर्ष 24 राहणार अंबरनाथ याला बंदुकीची गोळी लागलेली आहे. त्याच्या डाव्या गुडघ्याला आणि उजव्या साईडच्या बॅक साईडला राईट लंबार रिजनला त्याला आम्ही दवाउपचार करून ॲडमिट केलेलं आहे अपघात विभागामध्ये. सर्जन येऊन त्याची पाहणी करतील आणि अत्यावश्यक असेल तर त्यांना आम्ही शिफ्ट करू हायर सेंटरला. त्यानंतर चरणसिंग दुसाना दुसरा एक पेशंट आहे आणि लक्ष्मण सिंग दुसाना एक पेशंट, असे 2 पेशंटना चाकूने वार लागलेले आहेत, वार झालेले आहेत आणि त्या दोघांनाही अपघात विभागामध्ये दाखल करण्यात आहे. त्यांची कंडिशन ठीक आहे, परंतु ज्यांना बंदुकीची इंजुरी झालेली आहे त्यांना ऑपरेशनची गरज आहे असं प्रथमदर्शनी तर वाटतं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे औरंगाबाद महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्यासाठी औरंगाबाद येथे आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले, तर राज्यात होणाऱ्या 16 तारखेच्या कोविड लसीकरणाबद्दल विस्तृत माहिती दिली. ते औरंगाबाद येथे राष्ट्रवादी भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये 2 अग्निशमन जवानासह 5 जण जखमी झाले आहेत. वागळे इस्टेट येथील रोड नंबर 28 येथील एका दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला मिळताच अग्निशमन दलासह ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी दाखल झाले होते. ही आग विझवताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने 2 अग्निशमनचे जवानासह 5 नागरिक जखमी झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे. यात 7 जण आगीमध्ये जखमी झाले असून जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर बातमीपत्रात वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र पाहत रहा इंडिया लाईव्ह 24 मराठी. खरी पत्रकारिता, खरा विश्वास.